नमस्कार मित्रांनो, मराठी विषयाचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न पार्ट 2 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा. शाळा सुटली आणि मुले घरी गेली या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए केवळ वाक्य, ऑप्शन बी मिश्र वाक्य, ऑप्शन सी संयुक्त वाक्य, ऑप्शन डी गुंतागुंतीचे वाक्य. अ ब क ड पैकी आपला काय उत्तर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण मास्टर बॅच ही फ्री बॅच चालू केलेली आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. 30 प्रश्न आपण असे घेणार आहोत. उत्तर आहे आपलं संयुक्त वाक्य. असे 30 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. 30 प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि शेवटी आपला किती स्कोर आलेला आहे ते सांगायचं आहे. एक पेपर सोडवल्यासारखा अनुभव आपल्याला येणार आहे. प्रश्न क्रमांक 2. तो मुलगा खेळत असेल या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन ए अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन बी पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन सी चालू वर्तमान काळ, ऑप्शन डी रीती भविष्यकाळ. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल, फ्री बॅच मास्टर बॅच तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असा यस टाईप करा आणि आम्हाला सहकार्य करा मित्रांनो. उत्तर राहणार आहे ऑप्शन ए अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 3. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय. ऑप्शन ए विदुषी, ऑप्शन बी विद्वानी, ऑप्शन क विद्वी, ऑप्शन डी विदुषिका. काय असणार आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे सांगायचे आपल्याला. प्रश्न सोप्याकडून कठीणकडे जाणार आहोत आपण. काही प्रश्न ग्रामरचे असणार आहे आणि काही आपली पेडागॉजीची वर असणार आहेत. तर उत्तर आपलं आहे अ विदुषी. प्रश्न क्रमांक 4. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन अ कोंदंड, ऑप्शन बी शायक, ऑप्शन सी अर्णव, ऑप्शन डी सरपोत. मित्रांनो आपल्याला ऑप्शन टाईप करायचं आहे कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 4 आणि त्यासमोर ABCD काय आपले उत्तर राहणार आहे ते आपल्याला सांगायचे आहे कमेंटमध्ये. असे 30 प्रश्न घेत आहोत. 30 पैकी आपल्याला किती जास्तीत जास्त स्कोर घेता येते ते प्रयत्न करा आणि शेवटी आपला स्कोर नक्की सांगा. उत्तर आहे ऑप्शन ए कोदंड. प्रश्न क्रमांक 5. पानकोंबडा या सामासिक शब्दाचा समास ओळखा. ऑप्शन ए अव्ययी भाव, ऑप्शन बी मध्यमपद लोपी तत्पुरुष, ऑप्शन सी द्वंद्व, ऑप्शन डी बहुव्रीही. काय असणार आहे उत्तर सांगा. उत्तर आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 6 बघा. शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन ए आशीर्वाद, ऑप्शन बी आश्रीवाद, ऑप्शन सी आशीर्वाद, ऑप्शन डी आशीर्वाद. मित्रांनो खूप वेळा विचारला जाणारा शब्द आहे. योग्य शब्द कोणता असणार आहे सांगायचं आपल्याला. ऑप्शन सी आशीर्वाद आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7. उंदराने डबा कुरतडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी संकीर्ण प्रयोग. उंदराने डबा कुरतडला. कर्मणी प्रयोग आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. तर मित्रांनो श उत्तर आपलं राहणार आहे ड. श अर्धस्वर नाही आहे. श हा उष्मे आहे. प्रश्न क्रमांक 9. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन ए तत्पुरुष, ऑप्शन बी अव्ययी भाव, ऑप्शन सी द्वंद्व, ऑप्शन डी बहुव्रीही. पुढे पेडागॉजीवरचे पण प्रश्न येणार आहेत मित्रांनो, तर त्यासाठी पण तयार राहायचं आहे आपल्याला. अव्ययी भाव आपलं उत्तर राहणार आहे. मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर काहीतरी प्रतिसाद द्या कमेंटमध्ये. नक्की काहीतरी सांगावे चांगलं आहे काय कसं आहे ते. प्रश्न क्रमांक 10. श्रावण बाळाने आईवडिलांची सेवा केली या वाक्यातील आई वडील हा कोणता समास आहे. ऑप्शन ए इतरेतर द्वंद्व, ऑप्शन बी समाहार द्वंद्व, ऑप्शन सी वैकल्पिक द्वंद्व, ऑप्शन डी मध्यम पदलोपी. ऑप्शन ए इतरेतर द्वंद्व. प्रश्न क्रमांक 11. मातृभाषा शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टे कोणते. ऑप्शन ए केवळ व्याकरण शिकविणे, ऑप्शन बी भाषिक कौशल्य विकसित करणे, ऑप्शन सी परीक्षा पास होणे, ऑप्शन डी शब्दसंग्रह वाढवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. आपलं हे झालेलं आहे मातृभाषा शिक्षणाचे उद्दिष्ट. आपण याच्यावर पूर्ण लेक्चर बनवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो भाषिक कौशल्य विकसित करणे हा आपलं उत्तर राहणार आहे मुख्य उद्दिष्ट. प्रश्न क्रमांक 12. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम कोणते. ऑप्शन ए पाठ्यपुस्तक वाचन, ऑप्शन बी आकाशवाणी किंवा रेडिओ कार्यक्रम, ऑप्शन सी निबंध लेखन, ऑप्शन डी शब्दार्थ पाठ करणे. मित्रांनो बघा श्रवण कौशल्य म्हणजे ऐकणे. तर ऐकणे कोणत्या गोष्टीतून जास्तीत जास्त विकसित होऊ शकते तर आकाशवाणी रेडिओ कार्यक्रममधून.
प्रश्न क्रमांक 13 भाषेच्या संदर्भात उपचारात्मक अध्यापन म्हणजे रेमेडियल टीचिंग म्हणजे काय? ऑप्शन ए नवीन पाठ शिकवणे, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या चुका शोधून त्या सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, ऑप्शन सी सराव परीक्षा घेणे, ऑप्शन डी गृहपाठ तपासणे. प्रश्न क्रमांक 13 तर रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन म्हणजे पहिले विद्यार्थ्यांच्या चुका शोधा आणि त्या सुधारवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. प्रश्न क्रमांक 14 आगमन पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह मेथडमध्ये शिक्षणाचा क्रम कसा असावा? ऑप्शन ए नियमाकडून उदाहरणाकडे, ऑप्शन बी उदाहरणाकडून नियमाकडे, ऑप्शन सी पाठांतराकडून सरावाकडे, ऑप्शन डी स्पष्टीकरणाकडून वाचनाकडे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उदाहरणाकडून नियमाकडे. प्रश्न क्रमांक 15 प्राथमिक स्तरावर भाषा शिकवताना कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व द्यावे? ऑप्शन ए शुद्धलेखन, ऑप्शन बी व्याकरण, ऑप्शन सी भाषेचा वापर करण्यासाठी संधी, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक पूर्ण करणे. मित्रांनो, आपण टाईमपास करत नाही आहोत, आपण फास्टमध्ये घेऊ, तुमचा पण वेळ वाया जाणार नाही, त्याची आपण पूर्ण दक्षता घेतो, काळजी घेतो. तर फास्टमध्ये आपल्याला उत्तर देत चालायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपले 30 गुण पक्के होतील. भाषेचा वापर करण्याची संधी. प्रश्न क्रमांक 16 अ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए ऱ्हस्व, ऑप्शन बी दीर्घ, ऑप्शन सी संयुक्त, ऑप्शन डी यापैकी नाही. तर आपलं उत्तर राहणार आहे, तुम्ही दिलं असेल उत्तर देत चालायचं आहे कमेंटमध्ये, ऱ्हस्व. प्रश्न क्रमांक 17 बघा आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? ऑप्शन ए प्रथम पुरुषवाचक, ऑप्शन बी द्वितीय पुरुषवाचक, ऑप्शन सी तृतीय पुरुषवाचक, ऑप्शन डी दर्शक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 18 मूल्यांकन प्रक्रियेत शिक्षकाने कशावर लक्ष केंद्रित करावे? ऑप्शन ए गुणांवर, ऑप्शन बी केवळ लेखी परीक्षेवर, ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि कमतरतांवर, ऑप्शन डी शिस्तीवर. तर मित्रांनो, मूल्यांकनवर आपण व्यवस्थितपणे एक लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सगळे डाऊट तुमचे क्लिअर होईल आणि याचं उत्तर राहणार आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि कमतरतांवर. प्रश्न क्रमांक 19 वाक्प्रचार आणि मन यांच्यातील मुख्य फरक काय? ऑप्शन ए मनी पूर्ण अर्थाचे असतात, वाक्प्रचार नसतात, ऑप्शन बी वाक्यप्रचार मोठे असतात, ऑप्शन सी मनी केवळ ग्रामीण भागात वापरतात, ऑप्शन डी दोन्ही एकच आहे. तर मुख्य फरक जर काही असेल यामध्ये तर ऑप्शन ए मनी पूर्ण अर्थाचे असतात, वाक्यप्रचार नसतात. प्रश्न क्रमांक 20 वाचन कौशल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? ऑप्शन ए वेगवान वाचन, ऑप्शन बी मजकुराचा अर्थ समजून घेणे, ऑप्शन सी मोठ्या आवाजात वाचन, ऑप्शन डी विरामचिन्हे ओळखणे. तर सर्वांनी मला वाटते ऑप्शन बीला क्लिक केलं असेल, मजकुराचा अर्थ समजून घेणे, जे की योग्य राहणार आहे. प्रश्न क्रमांक 21 संधी सोडवा मित्रांनो. आता सज्जनची संधी कोणती असणार आहे? अ, ब, क, ड पैकी सांगावे आपल्याला. काय उत्तर राहणार आहे याचं? सज्जन. तर योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी अधिक जन, सज्जन. प्रश्न क्रमांक 22 अध्यापनात शैक्षणिक साधनांचा म्हणजे टीचिंग ॲड्स वापर केल्यामुळे काय होते? ऑप्शन ए शिक्षक मोकळे होतात, ऑप्शन बी विषय समजण्यास सोपा आणि मनोरंजक होतो, ऑप्शन सी विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते, ऑप्शन डी वेळ वाया जातो. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? विषय समजण्यास सोपा आणि मनोरंजक होतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करावे, शेअर करावे. चाची चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन ए द्वितीया, ऑप्शन बी चतुर्थी, ऑप्शन सी षष्टी, ऑप्शन डी सप्तमी. चाची चे. याच्यावर आपला सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे. व्यवस्थितपणे आपण ते समजून घेतलेलं आहे. षष्टी. प्रश्न क्रमांक 24 भाषा शिकण्यासाठी नैसर्गिक क्रम कोणता? ऑप्शन ए वाचन लेखन भाषण श्रवण, ऑप्शन बी श्रवण भाषण वाचन लेखन, ऑप्शन सी लेखन वाचन श्रवण भाषण, ऑप्शन डी यापैकी नाही. तर सुबोपली आपण हे असं शिकलो होतो. तर इथं आपलं उत्तर राहणार ऑप्शन बी श्रवण म्हणजे ऐकणे, भाषण म्हणजे बोलणे, वाचन म्हणजे वाचन म्हणजे लेखन म्हणजे लिहिणे. प्रश्न क्रमांक 25 तू लाडू खाल्लास या वाक्यातील कर्ता ओळखा. ऑप्शन ए तू, ऑप्शन बी लाडू, ऑप्शन सी खाल्लास, ऑप्शन डी यापैकी नाही. तर कर्ता आहे तू.
प्रश्न क्रमांक 26, विद्यार्थ्यांमध्ये स्वयं शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी काय करावे? ऑप्शन ए कडक शिक्षा करणे, ऑप्शन बी अवांतर वाचनाची गोडी लावणे, ऑप्शन सी रोज गृहपाठ देणे, ऑप्शन डी वर्गात शांत बसवणे. अवांतर वाचनाची गोडी लावणे. प्रश्न क्रमांक 27, विरामचिन्हांचा चुकीचा वापर केल्यास काय होते? ऑप्शन ए अक्षर बिघडते, ऑप्शन बी अर्थ बदलू शकतो, ऑप्शन सी वाक्याची लांबी वाढते, ऑप्शन डी काहीही फरक पडत नाही. आपले योग्य उत्तर आहे अर्थ बदलू शकतो. प्रश्न क्रमांक 28 चालू आहे मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, आपल्या तिथे जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं उत्तर किती म्हणजे तुमचे उत्तर आणि तुमचा स्कोअर किती येणार आहे ते टाईप करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. अलंकार ओळखा. मृदुनी मजहून लोणी, ऑप्शन ए उपमा, ऑप्शन बी उत्प्रेक्षा, ऑप्शन सी व्यतिरेक, ऑप्शन डी रूपक. मृदुनी मजहून लोणी या वाक्याचा अलंकार राहणार आहे व्यतिरेक. प्रश्न क्रमांक 29 बघावे. निगमन पद्धती डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? ऑप्शन ए नियमाकडून उदाहरणाकडे जाणे, ऑप्शन बी उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, ऑप्शन सी प्रत्यक्ष कृती करणे, ऑप्शन डी खेळातून शिकणे. काय उत्तर आहे सांगायचं आहे आपल्याला. 29 नंबरचा प्रश्न चालू आहे. 30वा प्रश्न येणार आहे. आपले किती स्कोर आले ते सांगायचं आहे. नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा. अध्यापन ही प्रक्रिया कशी असावी? ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, ऑप्शन बी विद्यार्थी केंद्रित, ऑप्शन सी पाठ्यपुस्तक केंद्रित, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आलंच पाहिजे आणि येईलच मला असे वाटते. तर काय उत्तर राहणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगावे. जे की आपलं उत्तर राहणार आहे विद्यार्थी केंद्रित. मित्रांनो थँक्यू सो मच शेवटपर्यंत येण्यासाठी. PDF आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा फीडबॅक नक्की आम्हाला नोंदवा. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आमच्यासोबत जोडून राहा. थँक्यू सो मच.